आता इथे आरंभ झालाय, प्रारंभ झालाय. महायुद्धाचे शंख इथे फुंकले गेलेत. एका बाजूला जय गणेश्वर डान्सर टीम, त्यांना फाईट करणारा संघ आई गावदेव 11 CSK, कुमारी गाथा 11 CSK टीम या ठिकाणी सज्ज झाली. फलंदाजीसाठी टॉस जिंकलाय CSK टीमनं आणि सर्वप्रथम फलंदाजीची पसंती. चला फास्ट केला आपण. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला विकी आणि अक्षय, दीपक शेट्ट पाटील गोल्डन मॅन, त्यानंतर आमचे त्रिगुणी संगम संतोष शेट्ट म्हात्रे असतील, पाटील असतील, भोईर असतील, त्यानंतर आमचे महिरा ज्वेलर्सचे मालक जेम्स भाई, तुमचं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे उत्कृष्ट टालमणी मकुंजी राजे, त्यानंतर गोल्डन मॅन डान्सर टीमचे ग्रेट समर्थक आमचे योगेशजी घरत साहेब मॅचचा आनंद घेतात. व्यासपीठावरती आमचे बंटी पाटील, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी लागणारे चेंडूंची पूर्तता करण्यात आली. आमचे साईदास राजे या मैदानाचे मालक, जयदासजी राजे, अनिलदादा राजे, क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. भरत राजे, त्यानंतर आमचे राजेशजी राजे, संदीपजी राजे, आमचे पिताश्री गोपालजी राजे मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. पंचांचा ग्रीन सिग्नल. छोटे मोठे युद्ध संपले, आरंभ झालाय, प्रारंभ झालाय महायुद्धाला. शंख फुंकले गेल्यात. पहिला चेंडू ओव्हरफुल टॉस. इथे एक अनुभवी गोलंदाज कैलास 4G, चांगली गोलंदाजी. मेगा फायनलचे इथे आमचे रसिक मॅचचा आनंद घेतात. मैदानाच्या चौफेर अगदी रिक्षांची संख्या खूप जास्त आहेत, कारची संख्या देखील भरपूर प्रचंड प्रमाणात आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण गोलंदाज कैलास. समोरच्या दिशेनं चेंडू तटवलाय, स्क्रीनच्या समोर चाललाय चेंडू सरळ आउट ऑफ द पार. एवन कॉलेजचा षटकार. डॉक्टर अमोल राजे यांचा व्यासपीठावरती शुभागमन होत असताना अमोल राजे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या 7. विकी स्विच हिट. इथे विकेट कीपर बीट. मॅच मध्ये स्ट्रीट चाललाय चेंडू आउट ऑफ द पार. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप. 4 रन. हार्दिक स्वागत. डॉक्टर आमचे अमोल आहेत. मनुष्य चुकी करून सॉरी बोलू शकतो, ज्यावेळी डॉक्टर सॉरी बोलतात तेव्हा कार्यक्रम संपतो. रेफर केलाय परंतु इथे यस पंचांनी त्या ठिकाणी आऊट दिलाय. रेफर केलाय. आम्ही चेक करू. डोंट वरी. कोणावरती अन्याय होणार नाही. ही स्पर्धा आपण आपल्या हक्काची, मानाची, सन्मानाची. ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजा मुचकून. TV अंपायरमध्ये आमचे उत्कृष्ट खेळाडू ज्यांची अविश्रांत मेहनत पाहिली संगम राजे. अंपायर सॉफ्ट सिग्नल पहिला कॉल इथला. नॉट आउट. इकडला नॉट आउट असेल तर तिकडला बाद असेल. येस. डोकं शांत ठेवा. बर्फाची लादी फेज 1ला 30 रुपयाला भेटते. ती लादी आपण डोक्यावरती ठेवा. कोणावरती अन्याय होणार नाहीये. विकी बाद होणार आहेत. डोंट वरी. फलंदाज बाद. विकीचा खेळ संपुष्टात. एक धाव कंप्लीट आहे. प्रेक्षक वर्ग, बरेचसे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. यस 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावरती एका डझनामध्ये 12.
अक्षय आहेत समोरच्या दिशेनं चाललाय चेंडू ऑन साइड रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे सीमा रेषा बाहेर चेंडू चाललाय आउट ऑफ द पार 4-4-4 नहीं दिलीप कुमार नहीं किसी हीरो के बच्चे हम ये सीधे साधे अक्षय अक्षय अक्षयच्या बॅट मधून शानदार 4 बॉलकावरती पाहिली गेली संघाची धावसंख्या 16 धावा आहेत कैलासपूर जीवरती गत हल्ले शेवटचा चेंडू अक्षय व्हेरी गुड स्ट्रोक चाललाय चेंडू अंपायर सिग्नल षटकार तितकीच लांबी आणि अंतरही तेवढा गाठलाय षटकार पहिल्या षटकामध्ये 22 धावा कैलासपूरजी यांच्यावरती चढवलेले गत हल्ले CSK चेंज द गेम ऑफ CSK असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही प्रत्येक मॅच मध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी अक्षय पाटील यांनी हा संघ पॅक केलाय गाथा नितीन शेठ गावण यांच्या माध्यमातून संघ आमचे साहेबाज भाई देखील आहेत त्यांचं अधिक स्वागत बारक्या येतात हो वेग वेग लेग स्टिकच्या बाहेर पंच दंडित घोषित करतात बॉल खराब आहे संघाची धावसंख्या 23 बारक्या शेवटचा षटक हाणामारीचा षटक बारक्या चांगला फटका चाललाय चेंडू ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत येतील तत्पूर्वी एकच वरती समाधान आणि दोन्ही खेळाडूंची आपण शरीर यष्टिरचना पाहिली योगेश मडवी सर दोन्ही खेळाडू एकसारखे दिसतात एका बाजूला ओमकार आणि त्यानंतर अक्षय परंतु त्यांची खेळी ही अपरंपार त्याचं नाव आहे ओमकार चला चेंडू एक धाव एक्झिक्यूट केला जातोय मॅचचा आनंद घेतात आमचे संतोष दादा मडवी माझे ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले अविनाश मडवी देखील आहेत योगेंद्र दादा पाटील देखील आहेत मॅचचा आनंद घेत असतील युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत करू एकूण धाव संख्या 26 चाललाय चेंडू ओहो जबरदस्त कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द डे यावेळी फलंदाज बाद यावेळी अक्षय धावफलकावरती अक्षय सकेल संपुष्टात एकूण धावसंख्या धावफलकावरती 26 आहेत षटक क्रमांक दुसरा अंतिम षटक CSK आई गावदेव 11 गाथा नितीन शेठ गावन या माध्यमात आमच्या अक्षयजी पाटील यांनी हा संघ पॅक केला ब्लॅक ब्रेन म्हणून त्यांच्या मी गणना करतो अक्षय पाटील यांची एक काला भेजा कशा पद्धतीने वापरावा अगदी जबरदस्त पीस ऑफ माइंड जबरदस्त अप्रतिम कामगिरी त्यांची राहिली अक्षय पाटील तुमचं स्वागत आम्ही करू कौतुक करू यावेळी चांगला फटका जबरदस्त चाललाय चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतील ऑफ साइड मध्ये हा चेंडू होता 2 धावा कंप्लीट टाळ्यांचा प्रतिसाद खेळाडूंच्या माध्यमातून केला जातो एकूण धावसंख्या धावफलकावरती 28 रोहन राजे त्यानंतर आमचे आदी राजे स्कोरिंगची भूमिका आमची प्रथमेशने देखील खूप चांगली प्रथमेश सालुंके तेजस पाटीलने देखील खूप चांगली गुणलेखाची भूमिका दाखवली आमचे चार्टर्ड अकाउंटंट होते धीरज राजे तुमचं देखील कौतुक चाललाय चेंडू जमिनीला गुदगुल्या करत दुहेरी धाव जोखीम पत्करली फलंदाज बाद तर डॉक्टर अमोल राजे या व्यासपीठावरती तुमची खुर्ची आरक्षित आहे 29 धावा धावफलकावरती प्रेक्षक वर्ग ज्या इच्छेनं ज्या महत्वाकांक्षेनं अपेक्षेनं आले होतं तो सामना इथे रंगतदार झालाय
शेवट गोड करणार का अंतिम चेंडूवरती? एक गाणं एकनाथजी माले यांचं आम्हाला इथे आठवतंय, पाहिजेल तेवढ्या दिरक्यात देईन मी तुला ग, आज सामना जिंकून दाखव बारक्यात तू मला ग. तर बारक्या ही गोलंदाजी शेवटचा चेंडू कशा पद्धतीने असेल? समोरच्या दिशेनं बंटी दुखापतग्रस्त आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड, 2 धावा कंप्लीट, क्या बात आहे. या दुहेरी धावेने धावसंख्या धावफलकावरती आखली गेली, कोरली गेली, नोंदली गेली. 31 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. शांततेचे प्रतीक श्रीकांतजी राजे मॅचचा आनंद घेतात. सुभाषजी राजे एक जबरदस्त खेळाडू, आमचे सचिनजी राजे, त्यानंतर डॉक्टर अमोल राजे, स्वागत आहे सर्वांचं. आणि प्रसाद राजे यांचा मी आभार मानू, कारण फ्री वायफायची सेवा शिवशंभो नेट केबल नेट यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येईल. एकदा प्रसाद राजेसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. 4 दिवस जबरदस्त, क्या बात आहे प्रसादजी, तुमच्या कार्याला आमचा भगवा सलाम आहे. राजेपाड्यासाठी नसून तलोजा मुचकूरसाठी 365 दिवस सेवा उपलब्ध आहे. ही आमची प्रसादची ख्याती आहे बाई. चला आपण जाऊया लगेच कॉम बॉक्स मध्ये बदलाव. शेवटच्या मेगा फायनल मध्ये योगेशजी मडवी यांचा आवाज. थँक्यू. हॅलो, उत्कृष्ट फलंदाजासाठी आराध्य स्पोर्टचे मालक आमचे मयूरजी राजे यांच्या माध्यमातून आम्हाला बॅट पुरस्कृत करण्यात आली. कार्यातून आपण जो टॉस बॉक्स होता, अगदी बॅनर्स त्यांचं देखील पाहतो. तर या स्पोर्ट्सला भेट द्या आवर्जून. तुमचे बॅट त्या ठिकाणी रिपेअर देखील केले जाईल आणि तुम्हाला वाजवी दरामध्ये बॅट देखील मिळतील. मयूरराजे आपलं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. O2 कॉम बॉक्स योगीची मडवी. थँक्यू सो मच साईनाथ राजे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं स्वागत. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड बाबा आणि शेवटचा क्षण मित्र आपण पाहतोय. ओम ठाकूर बापा मोर्या तो जे मजकूर आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. 32 संघ होते, त्याच्यातनं 4 संघ राहिले आणि त्या 4 संघातनं 2 संघ मेगा फायनल मध्ये. गाथा 11 गावदेवी CSK बॅटिंग केली. 31 धावा आणि 32 धावेचं टार्गेट. यावेळीचा चेंडू पहिला अगदी वेगवान फेकलाय आणि काय दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. विक्रांत पाटील, दुसरीकडे डोनाल्ड पोर्जी आणि त्याला साथीने आपण पाहिलं राकेश पोर्जी. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आपण पाहतो इथे. आणि खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, पहिलं प्राइज सन्माननीय अमोल दरे साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून आलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे परंतु बॉल पर्यंत जाईल तोपर्यंत 1 रन झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी संघर्ष केला, दुसरी धाव देखील कंप्लीट होती. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. द्वितीय पारितोषिक आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले. मयुरा ज्वेलर्सचे प्रोप्रायटर जेम्स गुज्जर यांच्याकडनं आम्हाला ते पुरस्कृत झाले. तृतीय आणि चतुर्थ प्राइज, खरं तर तृतीय प्राइज आम्हाला स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे पिसारवे यांच्या स्मरणार्थ आणि खरं तर ती प्राइज आम्हाला आले. चतुर्थ प्राइज सन्माननीय गोल्डन मॅन रमेश शेट धर्मा म्हात्रे पिसारवे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. मालिका बीची बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे कुमारी गाथा नितीन गावन. ओ सुपर झेल मैदानाच्या आतमध्ये धक्का दिलाय डोनाल्ड पोर्जी. बॅक टू द डगआउट. नक्कीच ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे मिळालाय आणि ज्यांनी धावसंख्येची ढगफुटी पाहिली, त्यांच्या बॅट्समधून धावसंख्येचा पाऊस आपण पडताना पाहिला. तोच फलंदाज इथे
आशाभूत नजरेने चेंडूची वाट पाहत होता. ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न निष्फळ. फलंदाज बाद. डोनाल्ड पोर्जी ची इथे खेळी संपुष्टात. सुपर जेल अमर पाटील टिपला शॉर्ट लेग रिझन मध्ये धक्का दिला. डोनाल्ड पोर्जी बाद झाला आणि आता समीकरण 30 धावेची गरज. राहिले 9 चेंडू. सामन्यामध्ये कमबॅक केल्या. खरं तर विक्रांत पाडीचं कौतुक करूया. पहिलं षटक फेकतोय परंतु तिकडे क्षेत्रक्षणामध्ये स्टँडर्ड क्वालिटी दाखवली खरं तर अमर पाटीलनं आणि जेल टिपला पहिला धक्का टीम दानसरला. चांगला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये फेकलाय. एक सिंगल आली. डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी नाहीये परंतु जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत इथे रन्स प्राप्त केलेत. 1 आणि सिंगल धावसंख्या 3 या धावसंख्येमध्ये. धावसंख्या 3 एक गडी बाद. आता राहिले ते 8 चेंडू आणि इथं गरज आहे 29 धावेची. 8 चेंडू 29 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मेगा फायनल मॅच. सूर्याची किरण दूर गेली आहेत. सूर्य अस्ताला गेलाय आणि सामना अंतिम. सुंदर फिल्डिंग पुन्हा एकदा राहुल पाटील कडून. एक सिंगल आली. प्रत्येक खेळाडूनं आज या मॅच मध्ये 100% दिले आणि खरं तर सीएसके संघ मैदानाच्या आतमध्ये मजबूत स्थिती प्राप्त करतोय. 7 चेंडू 28. सामना जिंकण्यासाठी मैदानावरती दानसर संघ. बॅटची एज. अजून एक धक्का मैदानावरती लागलाय. विकेट नंबर 2. षटक क्रमांक पहिलाही समाप्त झाले. विक्रांत पाटीलचं अवघ्या 4 धावा दिल्या आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती किशोर पोर्जी बॅक टू द डगआउट. तर बघा वीर वामन पाटील यांच्याकडून अमरला झेलसाठी 500 आलेत. धावा झाले 4 आणि गरज अंतिम षटकामध्ये 28 धावेची. चला स्पीडअप करा सीएसके संघ. अमरसाठी प्राइज झाले. स्क्रीनमध्ये पाहू शकता काय सुंदर जेल टेबल आहे. फुल टच चेंडू प्रहार. राहुल हाय त्या ठिकाणी आणि झेल टिपली आहे. आता सेलिब्रेशन सुरू झालंय सीएसके संघाच्या पाठीराख्यांचं. फक्त 5 चेंडू राहिलेत आणि इथं 28 धावेची गरज. क्या बात आहे योगेश. प्रत्येक सामन्यामध्ये सीएसके टीम सिद्धी करुली टीम असो आणि संपूर्ण सिद्धी करुली टीमची कुठलीही टीम असो आणि प्रत्येक मॅचमध्ये त्यांचा दरारा राहिला. म्हणजे क्रिकेटवरती त्यांना असणारा प्रेम, त्यांची मेहनत. इथे मात्र काहीतरी जादूगिरी करत असताना पण त्यांच्या प्रयत्नांना आमचा भगवा सलाम आहे. खरं तर आता लक्षात असू द्या 4 संघ मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला पुरस्कृत केले गाथा नितीन गावण यांच्याकडून. परंतु कोणत्याही खेळाडूला ती बाईक मिळाली तर त्या संघाचे 15,000 रुपये इथे आयोजकांकडे कपात केले जातील. पाच चेंडू 28 ची गरज आहे. गोलंदाज तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती समीर पाटील. पुलटॉ चेंडू होता परंतु खेळाडूंच्या तोंडात आवाज आलाय. पुलटॉ चेंडू बीट झालेत. बघा उद्या स्पर्धा आहे या ठिकाणी. प्लीज कोणी स्टंप घेऊ नका. प्लीज सहकार्य करा. चॅम्पियन संघ लक्ष असू द्या. यावेळीचा चेंडू लॉंग ऑफ प्रिझन मध्ये एक सिंगल मिळणार. सामना एकतर्फा झाले. खरं तर सीएसके संघाच्या बाजूने गाथा 11 गावदेवी सीएसके वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि खरं तर अक्षय पाटीलने संघाला इन्व्हाइट केलं आणि त्यानंतर संघाने केलेली कामगिरी. चॅम्पियन होण्यासाठी फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत आणि ते स्वप्न होतं सीएसके संघाचं. अशा प्रकारे चेंडूपैकी केली. 9 बॉल 75 इशारा. 3 चेंडू आता सभेची गरज आहे. स्पर्धा खूप चांगली पाहायला मिळाली. या स्पर्धेला खरं तर सपोर्ट केला. प्रत्येक स्पर्धेमध्ये संघ अवेलेबल होत नसतात परंतु तलोज मजकूर स्पर्धा म्हटल्यानंतर आमचे मित्र साईनाथ राजे ज्यांनी अपार मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक टीमला इन्व्हाइट करण्यामागे साईनाथ आमचे मित्र यांचा देखील खूप मोठा सहकार्य आहे आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. संपूर्ण आमची ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोज मजकूर टीम. यावेळी काय घडलंय
दोन बिमर असतील तर नक्कीच गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाहीये. काय घडले समीरला? दोन चेंडू, मात्र त्याच्यातला हा चेंडू डायरेक्ट तिकडे शॉर्ट थर्डमॅनला. नशीब तो थर्डमॅनला फेकलाय, बाहेर फेकला असता तर. 3 चेंडू 25. सीएसके संघाने बरेच काही केले. मागची मॅच कोणाला कोण विसरेल? कारण नो बॉल कॅच टिपली, सेलिब्रेशन झालं, नंतर परत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू. चांगला चेंडू प्रहार केलाय, एक सिंगल तर येणार. आता मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे, कारण गाथा 11 गावदेवी सीएसके संघ पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती. आभार व्यक्त करूया आपण सर्व प्रेक्षकांचं, जिने गेली 4 दिवस इथे उपस्थिती दाखवली. आभार व्यक्त करू आपण आमच्या मंडप डेकोरेशन, ज्यांनी सुंदर मंडप उभारलं. आभार व्यक्त करू आमचे डीजे, त्यांचं आभार व्यक्त करू आमचे लाईव्ह टेलिकास्ट, आमचे स्कोरर, आमचे सर्व पंच, आमचे समालोचक, आणि खरे तर ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं, अर्थात देणगी स्वरूप आणि वस्तू स्वरूपामध्ये त्या दानशूदात्यांचं आम्ही आभार व्यक्त करू. इथे असलेल्या सर्व 32 संघांचा आभार व्यक्त करू, आणि खरे तर आमच्या मान्यवरांचा आभार व्यक्त करू. आणि ही स्पर्धा खरे तर या ठिकाणी संपन्न होत चालली आहे. शेवटचा चेंडू, आणि ते सीएसके संघ या स्पर्धेतला चॅम्पियन संघ राहणार. आणि नक्कीच आता शेवटचा चेंडू, सामनावीन. नक्कीच नक्कीच स्टंप ठेवा, स्टंप ठेवा. उद्या मॅच आहेत उद्या. विनंती करीन आपण सीएसके टीम विनंती. स्पर्धेचे आयोजक आदरणीय सन्माननीय संतोषदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान, माजी सरपंच तलोजा मजकूर यांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करतोय. आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. त्यानंतर आमचे थोर समाजसेवक दीपक दादा पाटील साहेब, दादा या, आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. तर ओमकार साठी प्राइज आहे बघा. शेवटच्या बॉलला प्राइज लावली होती वामन शेटने 500 रुपये, आणि अमर आपल्यासाठी 500 रुपये, दोघांसाठी 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत वीर वामन पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. एकत्रित मी फोटो सेशन इथे करतोय. फास्ट आम्ही लगेच बक्षीस वितरण सोहळा, पाहुण्यांना लगेच काही कार्यक्रमासाठी पुढे जायचं आहे. चला दोन्ही खेळाडू या. 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. आज की जाम आपके नाम. तर या ओमकार आणि आमचे अमर. तर आपण सर्वोत्तम पंचांचा
शुभ सन्मान करू. पंच या आपण लगेच पंच या. वाघमारे सर त्यानंतर सचिनजी करू. तुमचा शुभ सन्मान आम्ही करू. या लगेच व्यासपीठावरती. टाइम इज गोल्ड. लगेच आपण या. पंचांचा शुभ सन्मान सचिनजी कडू या आपण. आमचे आयोजक कमिटी करतील. या वाघमारे सर या. भरत राजे असतील आमचे ब्रह्माजी राजे. पंचांचा शुभ सन्मान एकदा